गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। आज सकाळी 4 वाजता दिवसाची सुरुवात झाली आहे। बाहेर पाऊस पडत होता आणि अंधारही खूप होता। फ्रेशन अप होऊन मी 4:30 पावणे 5 वाजता माझा पहिला स्लॉट स्टार्ट केला। सर्वात अगोदर मी आज टू डू लिस्ट बनवली। आज दिवसभरामध्ये आपल्याला जे जे अभ्यास करायचा आहे ते एका पेजवर लिहून घेतलं, म्हणजे परत आपला गोंधळ होणार नाही आणि आपला टाइमही वेस्ट होणार नाही। आजपासून नेक्स्ट 15 डेज आपण भूगोल विषयाचा अभ्यास करणार आहोत। त्यासाठी मी जे राज्यसेवा एक्झामची सिलेबस आहे त्याची प्रिंट आउट घेतली आहे। प्रिंट आउट मध्ये मी सगळा सिलेबस चेक केला, भूगोल विषयाचा सगळा सिलेबस समजून घेतला की आपल्याला काय स्टडी करायचे आहे। आणि त्यासाठी जे बुक्स आहेत मी स्टेट बोर्डचे बुक्स रेफर करणार आहे, 9वी 10वीचे, आणि हे बुक्स आहेत माझ्याकडे। आज अभ्यासाची सुरुवात आपण 9वी विषयाच्या भूगोलने करणार आहोत। या बुकमध्ये बरेच बेसिक इन्फॉर्मेशन आहे महाराष्ट्र स्टेट बद्दल। एनसीईआरटी बुकमध्ये आपल्याला बरेच बेसिक गोष्टी, आपल्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होतात। जर आपण डायरेक्ट रेफरन्स बुक जर यूज केला तर आपल्याला बरेच बेसिक गोष्टी माहिती नसतात, त्यामुळे तो सब्जेक्ट आपल्याला हार्ड जातो। त्यामुळे आपली अभ्यासाची सुरुवात आपण पहिले 3 महिने या एनसीईआरटी बुकनं आणि स्टेट बोर्डच्या बुकनं करणार आहोत। त्यामुळे आपले बेसिक कन्सेप्ट आपले क्लिअर होतील आणि नंतर आपल्याला तो विषय सोपा जाईल। सुरुवातीलाच जर आपण रेफरन्स बुकने स्टार्ट केला अभ्यास तर आपल्याला बऱ्याच बेसिक गोष्टी माहिती नसतात, बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात आपले, त्यामुळे तो आपल्याला विषय हार्ड जातो। 1 ते 1.5 तास स्टडी करून आपला सकाळी 6 वाजता पहिला स्लॉट संपला आहे। सकाळी आधी आणि त्याचे डॅडा लवकरच जातात, त्यामुळे मला टिफिनची तयारी लवकरच करावी लागते। आज खूप छान वाटत आहे की आज आपण स्टडी केली, आपली नवीन सुरुवात केली, बरीच इन्फॉर्मेशन आपल्याला भेटली, अभ्यास केला। खूप छान वाटत आहे। हे काम वगैरे तर आपलं रोजचं आहेच, पण स्वतःसाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी जगणं खूप छान वाटलं। आता सकाळचे 10 वाजले आहेत। चहा घेऊन मी माझा नेक्स्ट स्लॉट स्टार्ट करणार आहे। सकाळी जी आपण भूगोलची स्टडी स्टार्ट केली होती तेच कंटिन्यू करणार आहे। बरेच वर्ष झालं अभ्यासाला, बरेच ब्रेक दिला होता, त्यामुळं आता रिस्टार्ट करणं थोडं हार्ड जात आहे। अभ्यासाची सवय नाहीये आणि मराठी विषयाचा पण थोडासा गॅप पडला होता। आपण 10वी नंतर मराठी विषयाचे संबंध संपला होता, त्यामुळं आता परत मराठी लिहिण्यासाठी वाचण्यासाठी थोडंसं हार्ड जात आहे। 9वीच्या भूगोलमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या, जसं प्रादेशिक संकल्पना, महाराष्ट्र नैसर्गिक संसाधने, व्यवसाय, शेती, उद्योग, वाहतूक, अशा बऱ्याच गोष्टीची आपला अभ्यास झाला। बरेच इन्फॉर्मेशन आपल्याला भेटली, बरेच कन्सेप्ट क्लिअर झाले। लोकसंख्या, प्रादेशिक विकास, प्रात्यक्षिक, हे बरेच गोष्टी या बुक्समध्ये दिल्या आहेत, एकदम बेसिक लँग्वेजमध्ये, त्यामुळे आपले कन्सेप्ट क्लिअर झाले आहेत। आणि भूगोलचा अभ्यास करताना आहे ना, एक ॲटलास आपल्याकडे असणं गरजेचं आहे। म्हणजे हे माझ्याकडे सौदी सरांचा ॲटलास आहे, त्यामध्ये नकाशेवाईज इन्फॉर्मेशन दिली असते। नकाशे म्हणजे जे प्रादेशिक विभाग आहेत, बरेच नदीच्या म्हणजे नदी प्रणाली आहे, प्राकृतिक महाराष्ट्र आहे, याचे नकाशे दिले आहेत, त्यामुळे आपले कन्सेप्ट क्लिअर लवकर होतात। आता वाजले दुपारचे 3। आधीही स्कूलवरून आला आहे, तो त्याचा होमवर्क करत आहे आणि मीही माझा 3rd स्लॉट स्टार्ट करत आहे। आता मी मॅथचा स्टडी करणार आहे। त्याला बऱ्याच गोष्टी सांगाव्या लागतात, तो डिस्टर्ब करतो, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन नाही होत, त्यामुळे मी मॅथच प्रिफर करते त्याच्या, म्हणजे तो सोबत असला स्टडी करण्यासाठी। आपला एक पेपर पूर्ण CSATचा आहे प्रिलिम्समध्ये, त्यामुळे मॅथचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। आणि मॅथसाठी आपल्याला प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे। प्रॅक्टिस केल्याशिवाय मॅथ सॉल्व्ह होणारच नाही। आणि प्रिलिम्समध्ये कसं असतं, टाईमही कमी असतो आपल्याकडे आणि क्वेश्चनही समजून घेण्यासाठी वेळ जातो, त्यामुळं प्रॅक्टिस केल्यावर आपलं ते इझी जातं। स्टडी स्लॉट कंप्लीट झाल्यानंतर संध्याकाळी वॉक करण्यासाठी मी आणि आधी गार्डनमध्ये आलेलो। पाऊस पडल्यामुळे एकदम वातावरण फ्रेश होतं। आजचा लास्ट स्लॉट 9 वाजता स्टार्ट केला। यामध्ये मी आता करंट अफेअर्स करत आहे। करंट अफेअर्ससाठी बुक्स तर मला म्हणजे माहिती नाही, प्लीज कोणाला माहिती असेल तर मला सजेस्ट करा। आणि यासाठी मी यूट्यूबवर एक चॅनल आहे करंट अफेअर्स असं, त्यामध्ये बरेच क्वेश्चन दिले आहेत डे वाईज। आज 15 सप्टेंबर आहे, तर 15 सप्टेंबरसाठी जे स्पेशल आहे क्वेश्चन्स आहेत ते त्यामध्ये दिले आहेत आणि त्या क्वेश्चन रिलेटेड बरीच इन्फॉर्मेशन ही दिली आहे। करंट अफेअर्ससाठी मला हे व्हिडिओ चांगले वाटले।
झोपण्याच्या अगोदर आज जे अभ्यास केला ते नोट्स वगैरे मी रिव्हिजन केल्या, जे नोट्स बनवल्या होत्या त्या रिवाईज केल्या. जी टू डू लिस्ट आपण बनवली होती, आज जे आपले टास्क होते ते आज सगळे आपले कंप्लीट केले आहेत. हाच होता आज स्टडी रुटीन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.